हॅलो गाईज, माझ्या या हॅप्पी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कैरीची रस्सम। ही उन्हाळ्यात बनवली जाणारी एक आंबट गोड आणि चविष्ट दाक्षिणात्य रेसिपी आहे। ही भातासोबत अप्रतिम लागते। यासाठी लागणारे साहित्य: कच्ची कैरी एक मध्यम आकाराची, सोलून तुकडे केलेली, शिजवलेली मूग डाळ पाव कप, पाणी 2 ते 3 कप, गूळ 1 चमचा, मीठ चवीनुसार, हळद पाव चमचा, हिरवी मिरची चिरलेली 2 ते 3, हिंग चिमूटभर, फोडणीसाठी तेल 1 चमचा, मोहरी अर्धा चमचा, सुक्या लाल मिरच्या 2 ते 3, कढीपत्ता 7 ते 8 पाने। कृती पाहूयात। कैरीचे तुकडे थोडे पाणी घालून कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या करून मऊ शिजवून घ्या। त्यानंतर ते चांगले मॅश करा। एका भांड्यात मॅश केलेली कैरी, शिजवलेली मूग डाळ, 2 ते 3 कप पाणी, हळद, मीठ, हिंग आणि चिरलेली हिरवी मिरची टाकून मिश्रणाला चांगली उकळी आणा। चवीनुसार गूळ घाला आणि 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या। आता लहान कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता टाकून फोडणी द्या। ही फोडणी तयार रस्समवर ओता आणि गरमागरम भातासोबत सर्व करा। माझी ही मस्त आंबट गोड रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा छान छान मस्त रेसिपी सोबत।